म्हणून ओळखलं जात आहेत आणि आता मात्र पंचांच्या भूमिकामध्ये जाताना दिसतात मिस्टर विजय भोये. प्रेक्षकांच्या माहितीसाठी चालू असलेला सामना म्हणजे चालू होणारा सामना, एका बाजूला जय गणेश गवलीपाडा आणि एका बाजूला महेंद्र स्पोर्ट्स नागले, या दोन संघांमध्ये होणारी लढत आपल्याला बघायला मिळेल. 4 षटकांचा सामना आहे. स्ट्रायकरकडे मिस्टर विजय अभि या नावाने जास्त प्रसिद्ध असलेला खेळाडू आहे आणि नॉन स्ट्रायकरकडे मिस्टर राज उंबरसाडा. प्रेक्षकांच्या माहितीसाठी हा जो सामना आहे तो आजच्या फेरीतील शेवटचा आणि अंतिम सामना बघायला मिळतोय. पहिल्या फेरीतला हा शेवटचा सामना आहे. पॉवर प्लेचं षटक आहे. पॉवर प्लेचं शतील बंधन हाताळण्याकरिता मिस्टर भावेश ठाकरे सज्ज झाले आहेत. लेफ्ट आर्मर आहेत आणि अतिशय उत्तम दर्जाची कामगिरी नेहमी त्यांच्या माध्यमातून राहिली आहे. कॉमन प्रीमियर लीग असो किंवा मग इतर काही एक गाव एकचा स्लॉट असो किंवा मग ओपन गटातून जेव्हा खेळत आहेत त्यावेळेला त्यांचा जो खेळ असतो तो उत्तम दर्जाचा मात्र राहतोय. अवी याच्यासाठी पहिलाच बॉल ऑन साइडला खेळलाय. हवेमध्ये चेंडू, चेंडूच्या खाली क्षेत्ररक्षक पोहोचण्याचा प्रयत्न करतील आणि यावेळेला व्हॉट कॅच, व्हॉट ब्रिलियंट कॅच, कॅच ऑफ द डे. पहिल्या चेंडूवरती मिळालेलं यश. जवळजवळ लॉंग ऑन क्षेत्राच्या जवळून क्षेत्ररक्षकाने धाव घेतली होती चेंडूवरती आणि अतिशय जबरदस्त झेल, कॅच ऑफ क्वालिटी असं म्हणायला काही हरकत नाहीये. अप्रतिम नेत्रदीपक झेल. रिप्ले दाखवतात आमचे डीबी लाईव्ह बघा. ऑन साइडला ऑन द राईज केलाय, समोर खेळल्यात, चेंडूला बराच काल हवेत ठेवलाय. व्हॉट अ कॅच. 2 क्षेत्ररक्षक एका जागेवरती आले होते समोरच्या दिशेनं आणि चांगला उत्तम दर्जाचा झेल म्हणायला काही हरकत नाहीये. पहिल्या चेंडूवरती मात्र विजय हा फलंदाज बाद होतोय. अवी हा फलंदाज बाद झालाय. आता नवीन फलंदाज विजय आल्यात, विजय जनाठे. ज्यावेळेला चांगला चेंडू आहे, चेंडू पडल्यानंतर थोडासा खाली राहतोय, सबमरीन डिलिव्हरी ज्याला आपण म्हणू शकता. लेफ्ट आर्मर आहेत. नॅचरली एंगल जर बघितला तर चेंडू पडल्यानंतर ऑप्शनच्या बाहेर निघणारच आहे आणि एक सुंदर आणि अप्रतिम दर्जाची गोलंदाजी. यावेळेला क्लीन बोल्ड, चुकी करणार नाही आहेत गोलंदाज. ज्या पद्धतीने गोलंदाजी आतापर्यंत राहिले भावेश ठाकरेची, प्रभावित केलं गेलंय. 3 चेंडूमध्ये 2 फलंदाज त्याने बाद केले आहेत आणि एकही धाव दिली नाहीये. दुसरा धक्का टीम जय गणेश गवलीपाडा या संघाला. क्या बात है भावेश ठाकरे, अतिशय जबरदस्त गोलंदाजी आणि सिद्ध करतोय स्वतःला की मी एक चांगला गोलंदाज, एक चांगला अष्टपैलू खेळाडू आहे. नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये रोहित बुरकुंड. ज्या पद्धतीने टॉस बॉक्स मध्ये म्हणाला होता राज उंबरसाडा की आमच्याकडे फलंदाजी तर अप्रतिम आहे, फलंदाज खूप सुंदर आहेत, मात्र ते फलंदाज ज्या वेळेला चांगली कामगिरी करताना दिसत नाही आहेत. थांबावं लागेल. क्रिकेटच्या पटलावरती जबाबदारी आणि या जबाबदारीचं टॉनिक मात्र नक्कीच या ठिकाणी घ्यावं लागेल फलंदाजांना. 4 चेंडूमध्ये एकही धाव खर्च केली नाहीये. मेडन ओव्हरची दिशेनं वाटचाल करतायत मिस्टर भावेश ठाकरे. अजून एक डॉट बॉल, क्या बात आहे. 2023 ची ती KPL कॉमन प्रीमियर लीग हजरतभाई शेख आणि संजयभाई म्हात्रे यांच्या माध्यमातून केलेली त्या स्पर्धेमध्ये मात्र अतिशय जबरदस्त खेळ राहिला होता भावेश ठाकरेचा. मात्र यावेळेला जोरदार टाळ्या झाल्या पाहिजेत एकदा भावेश ठाकरेसाठी, कारण की विचार केला तर फक्त ना फक्त 6 चेंडूमध्ये एकही धाव खर्च केली नाही आणि मेडन ओव्हर मात्र पहिलं या स्पर्धेमध्ये मात्र बघायला मिळत आहे.
2 गडी बाद केल्यात आणि तब्बल 4 या स्पर्धेची मला वाटतं दुसरी मेडन ओव्हर आहे. विकेट मेडन ओव्हर आपल्याला बघायला मिळते भावेश ठाकरेच्या माध्यमातून. क्या बात आहे मिस्टर भावेश ठाकरे. मूर्ती लहान कीर्ती
हॅलो चेक, माफ करा थोडस तांत्रिक बिघाड झाल्या कारणास्तव विचार केला तर तुमच्यापर्यंत माहिती पोहोचवू शकलो नाही. दरम्यान चालू असलेला सामना एका बाजूला जय गणेश गवलीपाडा संघ आहे आणि त्यांच्या जोडीला जो त्यांच्या सोबत दोन हात करतोय त्यांच्या विरुद्ध महेंद्र स्पोर्ट्स नागले म्हणजे याच परिसरातील याच गावातून बिलॉंग करणारा संघ आहे. आतापर्यंत प्रभावित केले गोलंदाजीच्या मार्कवरती रुपेश आहेत आणि प्रत्येक गोलंदाजाने या ठिकाणी अतिशय सुंदर गोलंदाजीचं प्रत्युत्तर दिलंय समोरच्या संघाला. धावसंख्या जर बघितली तर फक्त 16 धावा धावफलकावरती आपल्याला आता बघायला मिळेल. 5 गडी गमावल्यात जय गणेश गवलीपाडा संघाचा विचार केला तर 5 गडी सध्याच्या घडीला तंबूच्या आश्रयाला म्हणजेच काय तर पवेलियन मध्ये बाद होऊन परतलेत. चेंडूचा खेळ झाला 3. अजून एक निर्धाव चेंडू. आतापर्यंत डॉट बॉल किती आल्यात? जवळजवळ 7 ते 8 बॉल डॉट स्वरूपाचे बघायला मिळालेत या सामन्यामध्ये. चेंडूचा खेळ शिल्लक राहिलाय फक्त 2. 12 बॉल डॉट आहेत. 12 बॉल म्हणजे याचाच अर्थ अतिशय सुंदर आणि प्रभावित गोलंदाजी राहिले नागले संघाच्या माध्यमातून. बॅटची कडा आणि या वेळेला टेक केला जात आहे आणि एसटी रक्षकाने मात्र सुंदर अति काम बजावलंय. जवळजवळ 6वा धक्का टीम जय गणेश गवलीपाडा संघाला. अर्धा संघ मात्र तंबूच्या आश्रयाला जाताना दिसलाय. बॅक टू पवेलियन. विशालने एक षटकार जरूर खेचलाय मात्र तेवढं काही खास प्रदर्शन राहिलं नाही आहे आज विशालच्या माध्यमातून. तर गोलंदाजाने महेंद्र स्पोर्ट्स नागले हे जे त्यांचे जे गोलंदाज आहेत त्यांनी मात्र प्रभावित केलंय. चांगला चेंडू रिलीज केला होता. यष्टीरक्षकाने थोडीशी चूक केली होती. हवेमध्ये चेंडू राहिला कारणास्तव परत अटेम्प्ट केला चेंडूला आणि सेकंड अटेम्प्टला मात्र झेल मात्र पकडला गेला. शेवटचा एक बॉल शिल्लक असेल. सर्वात लो स्कोरिंग आपल्याला हा सामना बघायला मिळेल कारण की जर विचार केला तर फक्त ना फक्त 16 धावा धावफलकावरती आहेत. 24 चेंडूंचा खेळ राहिला आणि 16 धावा धावफलकावरती. अजूनही एक चेंडू शिल्लक आहे. सरळ रेषेत या चेंडूला खेळलाय. नवीन फलंदाज अरविंद आहेत. चेंडूला एक धाव खर्च केले. दुसऱ्या धावेचा प्रयत्न आणि दुसऱ्या धावेच्या प्रयत्नामध्ये मात्र फलंदाज बाद आहे. पहिला डाव या ठिकाणी समाप्त झाला. पहिल्या डावाच्या समाप्तीनंतर मैदानाच्या आतमध्ये काय घडलंय काय बिघडलंय तुमच्यापर्यंत माहिती पोहोचवतोय. प्रथमतः नाणेफेक जिंकून फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला टीम जय गणेश गवलीपाडा या संघाने आणि गोलंदाजीसाठी आमंत्रण दिलं महेंद्र स्पोर्ट्स नागले या संघाला. आणि प्रथमतः फलंदाजी करत असताना गवलीपाडा संघाने धावा बनवल्यात. धावफलकावरती 17 धावा आणि 18 धावांचं मात्र आव्हान ठेवलं गेलंय टीम महेंद्र स्पोर्ट्स नागले या संघाच्या समोर. बॅटिंग करत असताना अभि दलवीने जास्त काही केलं नाही. शून्याचा चष्मा घालून परत पवेलियनच्या दिशेने वाटचाल करताना दिसला. त्याच्यानंतर राज उंबरसाडेने 4 बॉलमध्ये 3 धावा. त्याच्यानंतर आले विजय जनाटे 2 चेंडू खेळलेत 0 रन्स त्याचेही बघायला मिळत आहेत. त्यानंतर रोहित बुरकुंडियाने 5 बॉल खेळल्यात आणि 0 म्हणजे 0 रन त्याचेही बघायला मिळत आहेत या सामन्यामध्ये. त्यानंतर आले रणजित बुरकुंड 4 बॉलमध्ये 6 धावा बनवल्यात आणि त्याच्यानंतर विशाल आले. विशालने बनवल्यात 5 बॉलमध्ये 6 धावा. त्याच्यानंतर ऋतिक आले. ऋतिकने बनवल्यात 2 मध्ये 1 धाव आणि त्याच्यानंतर अरविंद याने 1 धाव बनवत असताना संघाची धावसंख्येला नेऊन पोहोचवलंय. फलंदाजांनी जवळजवळ 17 आणि 18 धावांचं आव्हान ठेवलंय ते म्हणजे महेंद्र स्पोर्ट्स नागले संघाच्या समोर. गोलंदाजी करत असताना महेंद्र स्पोर्ट्स नागले संघाने प्रथमतः भावेश ठाकरे मेडोनोवर अतिशय जबरदस्त दमदम दाखवलं गेलं. त्याच्यानंतर 2 विकेट त्याची बघायला मिळतात भावेश ठाकरेचे. त्याच्यानंतर लोकेश पारधी 1 षटक हाताळत असताना 6 रन देते आणि त्याच्यानंतर रोहित डोकफोडे याने 1 षटक हाताळलं 9 धावा दिल्या आणि त्यानंतर रुपेश मेडे याने 1 षटक हाताळलंय 2 धावा देत असताना 2 गडी बाद केल्यात. याचाच अर्थ काय तर
गोलंदाजी करत असताना महेंद्र स्पोर्ट्स नागले या संघाचा दमखम मात्र राहिलाय. चला 18 धावांचा पाठलाग कशा पद्धतीने केला जाईल हे सुद्धा पाहणं गरजेचं आहे. दोन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये रवाना होतील यात काही शंका नाही. दोन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये. एका बाजूला भूमित आहे आणि एका बाजूला लोकेश, एका बाजूला भूमित, अशी पारंपरिक जोडी मैदानाच्या आतमध्ये आपल्याला बघायला मिळत आहे. फक्त 18 धावांचं माफकचं आव्हान ठेवलंय महेंद्र स्पोर्ट नागले संघाच्या समोर. दुपारचं सत्र जवळजवळ पार पडतच आहे आणि प्रेक्षकांच्या माहितीसाठी चालू असलेली लढत पहिल्या फेरीतील हा शेवटचा सामना आपण बघताय गवलीपाडा आणि नागले या दोन संघाच्या समोर. भूमीत याच्यासाठी पारितोषिक आहे. प्रत्येक षटकारास प्रफुल्ल पागी यांच्या माध्यमातून 100 रुपयाचं पारितोषिक दिलं जाईल. दरम्यान रोहित बुरकुंड सज्ज झालेत गोलंदाजच्या मार्कवरती. पॉवर प्लेचं शतील बंधन असलेलं षटक राईट ओव्हर द विकेटचा मारा करत असताना संत गतीने फक्त या चेंडूला खेळले, फक्त दिशा दिली आणि श्री गणेशा केला आपल्या संघाचा. धाव एक बघायला मिळत आहे. खातं अकाउंट हे ओपन केलं गेलंय. जय गणेश गवलीपाडा या संघाला मात्र स्वतःच्या गोलंदाजीवरती मात्र दमखम दाखवत असताना हा सामना जिंकावा लागेल. स्ट्रायकरकडे भूमित आहे. भूमित यांच्यासाठी पारितोषिक आहे. भूमितने जर षटकार खेचला तर प्रफुल्ल पागी यांच्याकडून रोख रक्कम 100 रुपये दिले जातील प्रत्येक षटकारासाठी. रोहित बुरकुंड पुन्हा एकदा सज्ज झाल्यात गोलंदाजीच्या मार्कवरती. पहिल्या चेंडूवरती एक धाव खर्च केली. एक धाव देत असताना मात्र चांगली गोलंदाजी करेल काय हे पाहणं खूप गरजेची गोष्ट आहे. मोठा फटका मारण्याचा प्रयत्न फलंदाजाचा. एक धाव पूर्ण केली. क्षेत्ररक्षक आहे त्या ठिकाणी फ्लंबल होत आहेत. बघता बघता किती धावा कंप्लीट केल्यात तर 2 धावा या ठिकाणी फलंदाजांनी कंप्लीट केल्या गेल्यात आणि या 2 धावेने संघाची धावसंख्या पुढे सरकेल. धावसंख्या जवळ पोहोचेल ती म्हणजे 3 या अंकावरती. 18 धावांचं माफकचं आव्हान आहे. 24 चेंडूंमध्ये तुम्हाला 18 धावा बनवायच्या आहेत. रिक्वायर्ड रन रेट जर बघितला तर जवळजवळ 4.50 ची सरासरी प्रत्येक षटकामध्ये असेल. रोहित पुन्हा एकदा सज्ज होतील गोलंदाजीच्या मार्कवरती. आतापर्यंत 3 चेंडूंमध्ये 3 धावा खर्च केल्यात. चांगली गोलंदाजी राहिली आतापर्यंत. यावेळेला क्लीन बोल्ट. क्या बात आहे रोहित बुरकुंड. ज्या पद्धतीने चेंडू रिलीज केला गेलाय, वेगवान चेंडू एसट्या दाखवल्या गेल्यात आणि गोलंदाजाने मात्र एसट्या वाकवल्या गेल्यात. पहिला धक्का महेंद्र स्पोर्ट्स नागले संघाला. रोहित याचा हा बॉल बघा एसट्यांवरती डायरेक्टली जाऊन चेंडू आदळला गेलाय. टार्गेट केलं होतं एसट्यांना आणि परफेक्ट मिडल स्टिक वाकवले गेले त्या ठिकाणी. आणि भूमीत याच्यासाठी पारितोषिक होतं. ते पारितोषिक मात्र प्रफुल्ल याच्या माध्यमातून
आणि प्रफुल्लच्या अपेक्षा मात्र या ठिकाणी भंग केल्या गेल्यात. कारण की जर बघितलं तर भूमीत एक चांगला खेळाडू होता, जास्त सफल बाहेर येऊन खेळण्याचा प्रयत्न केला आणि फलंदाज मात्र त्रिफलाचीत या ठिकाणी बाद झाल्यात. नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये हितेश आपल्याला बघायला मिळत आहेत. पहिलं यश मिळतंय गोलंदाज रोहित भुरकुंडला. यावेळी ऑन साईडला खेळायचा प्रयत्न, शॉर्ट मिड विकेट क्षेत्रामध्ये क्षेत्ररक्षण झालंय. डायरेक्ट फेकी झाली असती तर कदाचित धावतीची संधी निर्माण झाली असती, मात्र तसं काही घडताना दिसलं नाहीये. चांगलं प्रदर्शन झालंय, चांगलं क्षेत्ररक्षण झालंय आणि एकच धाव, एका धावेवरती समाधान आहेत दोन्ही फलंदाज. आणि चेंडूचा खेळ झाला आतापर्यंत 4 धावा धावफलकावरती एका गडीच्या मोबदल्यामध्ये. शेवटचा एक चेंडू शिल्लक. ज्यावेळेला चांगला फटका आहे, हवेमध्ये चेंडू, चेंडूच्या खाली क्षेत्ररक्षक विजय जनाटे मला वाटते त्या ठिकाणी आहेत. चेंडूला अडवण्यामध्ये यश, कदाचित हा झेल झाला असता तर मात्र काहीतरी वेगळा निर्णय बघायला मिळाला असता, मात्र तसं काही होताना दिसलं नाहीये. षटकाची होते समाप्ती. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या 18 धावांचा पाठलाग करत असताना 4.50 ची सरासरी आहे प्रत्येक षटकामध्ये. मात्र या वेळेला जर बघितलं तर एका षटकामध्ये धावा खर्च केल्यात रोहित भुरकुंडने 6. वैयक्तिक पहिलं संघासाठी दुसरं षटक घेऊन येतील मिस्टर राज उंबरसाडा. एक चांगलं व्यक्तिमत्व असलेला व्यक्ती राज उंबरसाडा. जवळजवळ पॉवर प्ले इथून त्यांचा रनअप आहे. 12 ते 15 पावलांचा रनअप आहे. वेगवान चेंडूची नियमित हाताळणी करण्याचा पराक्रम करत असतात. मात्र यावेळेला जो संघ आहे त्यांचा, तो संघ मात्र अडचणीत सापडलाय, संकटामध्ये आहे. त्या संकटाच्या बाहेर नेण्याचं काम करतील का हे पाहणं गरजेचं आहे. पहिल्या षटकामध्ये 6 धावा आल्यात, 18 धावा करायच्या आहेत महेंद्र स्पोर्ट्स नागले संघाला. मात्र गोलंदाजी ही चांगली करावी लागेल. ज्यावेळेला चांगला चेंडू आहे, शॉर्ट मिड विकेट ऑन साईडला चेंडू येतोय. थोडंसं गचाल क्षेत्ररक्षण बघायला मिळालं आहे. लगेच एका धावेचं रूपांतर 2 धाव्यांमध्ये केलं जात आहे. अजून सुद्धा फ्लंबल होते त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक. बघता बघता फलंदाजांनी 2 धावा कंप्लीट केल्या आहेत आणि या 2 धाव्याने संघाची धावसंख्या मात्र पुढे सरकते, जाऊन पोहोचते ते म्हणजे 8 या अंकावरती. सकाळच्या सत्रामध्ये सिद्धिविनायक स्पोर्ट्स बेलकडी या संघाने 2 सामने जिंकल्यात. त्याच्यानंतर मंगलमूर्ती स्पोर्ट्स नागले या संघाने सुद्धा 2 सामने जिंकल्यात. आणि ह्या संघातून, या सामन्यातून जो संघ विजयी होईल तो 2 हात करेल जगदंबा स्पोर्ट्स पेंढरीपाडा या संघाच्या समोर. दरम्यान मैदानाच्या आतमध्ये हितेश याच्या माध्यमातून आलेला शानदार आणि बहरदार चौकार हा आपल्याला बघायला मिळाला आहे. आणि या 4 धाब्याने संघाची धावसंख्यामध्ये होते भर. धावसंख्या जाऊन पोहोचते 12 या अंकावरती. ज्या पद्धतीची गोलंदाजी राहिलाय महेंद्र स्पोर्ट्स नागले संघाची, अप्रतिम प्रभावित करणारी गोलंदाजी. ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न, बरोबर मिडल ऑफ द बॅट होत नाही. या चेंडू बॅटची हलकीशी कडा लागून चेंडू होतोय शॉर्ट मिड विकेट एरियामध्ये. थोडीशी खराब फेकी, त्याचा फायदा उचलण्यामध्ये यश मिळेल महेंद्र स्पोर्ट्स नागले संघाला. 2 धावा पुन्हा एकदा कंप्लीट केल्या गेल्या. धावसंख्या 14च्या घरामध्ये. आता फक्त 4 धावांची गरज आहे. पुढचा बॉल राज उंबरसाडा राईट मध्ये विकेटचा मारा करतायत. हवेमध्ये चेंडू, चेंडूच्या खाली क्षेत्ररक्षक रोहित भुरकुंडने टिपलाय. शानदार झेल, क्या बात आहे. समोर जर बघितलं तर सूर्यकिरण आहेत, डोळ्यावरती थोडासा प्रभाव पडतोय. मात्र या वेळेला जर बघितलं तर टीम संकटामध्ये असताना टिपलेला हा शानदार झेल आपल्याला बघायला मिळाला आहे रोहित भुरकुंड याच्या माध्यमातून. हितेशने बनवल्यात 5 चेंडूमध्ये 9 धावा. फुलटॉस बॉल होता, बरोबर
खास तेवढा मिडल ऑफ द बॅट झाला नाही आहे, बॅटच्या बरोबर पट्ट्यामध्ये चेंडू आला नाही आहे. क्षेत्ररक्षकाने केलेली किमया अतिशय जबरदस्त. रोहित भुरकुंड ज्याने पहिलं षटक हाताळतात असताना मात्र 6 धावा खर्च केल्या होत्या आणि सध्याच्या घडीला जर बघतोय तर 14 चेंडूंमध्ये आता जिंकण्याकरिता फक्त 4 धावांची गरज आहे. राज उंबरसाडा नेहमीच चांगली गोलंदाजी करतायत, मात्र या सामन्यामध्ये जर विचार केला तर प्रथमतः फलंदाजी करत असताना त्यांनी जास्त धावा जमवल्या नाही धावफलकावरती. त्या कारणास्तव एकदम लो टोटल स्कोरिंगचा गेम या ठिकाणी करायला भेटतोय. नवीन फलंदाज विशाल आलेत. सुरेख बॉल आहे, अप्रतिम चेंडू, बरोबर यॉर्कर पद्धतीचा चेंडू ऑफस्टंपच्या बाहेर. पिचिंग लेंथ अँड लाईन अप्रतिम दर्जाची आपल्याला बघायला मिळते. चेंडूचा खेळ झालाय 5, अजूनही 1 चेंडू शिल्लक आहे. राजने या षटकामध्ये किती धावा दिल्यात? 8 धावा दिल्यात. दरम्यान मोठा फटका, हवेमध्ये चेंडू, चेंडूच्या खाली क्षेत्ररक्षक करणार नाहीयेत कुठलीच चूक आणि विशाल मात्र या वेळेला आल्या मात्र माघारी परतावा लागताय आणि अभि या क्षेत्ररक्षकाने टिपलेला हा एकदम मजबूत क्वालिटी झेल. दुसऱ्या षटकाची होते समाप्ती. 2 षटकांच्या समाप्तीनंतर जर बघितलं तर 14 धावा धावफलकावरती. अजून सुद्धा 12 चेंडू 4 धावांची गरज आहे. एकदाचा कधी हा सामना फिनिश होतोय ह्याच्याकडे सुद्धा लक्ष देईल महेंद्र स्पोर्ट्स नागले हा संघ, कारण की फक्त 4 धावांची गरज आहे. अजून सुद्धा भावेश ठाकरे सारखा फलंदाज मैदानाच्या आतमध्ये आला नाहीये. रिव्हर्स अटेम्प्ट केलाय, क्षेत्ररक्षक आहेत त्या ठिकाणी, मात्र चेंडू त्या ठिकाणी निघून जातोय डिक्लेरेशन झोन मध्ये. त्या ठिकाणी मिळतील 2 धावा आणि 2 धावेनिशी संघाची धावसंख्यामध्ये होते भर. धावसंख्या जाऊन पोहोचते ते म्हणजे 16 या अंकावरती. आता फक्त 2 धावांची गरज आहे. जय गणेश गवलीपाडा संघाकडे फक्त औपचारिकता शिल्लक आहे, कारण की सामन्यामध्ये पकड ही मजबूत केलंय महेंद्र स्पोर्ट्स नागले संघाने. शॉर्ट ऑफ लेंथ बॉल पुल केलाय, पॉवरफुल आहे. चेंडू 1 बाउन्स सीमा रेषेच्या बाहेर जाईल आणि या चौकाराने मात्र सामना ही फिनिश केला जाईल मिस्टर लोकेशच्या माध्यमातून आणि सामना जिंकलाय तो म्हणजे महेंद्र स्पोर्ट्स नागले या संघाने. 7 विकेट्स त्यांचे अजूनही शिल्लक होते आणि जय गणेश गवलीपाडा या संघाला मात्र पराभव स्वीकारावा लागतोय, पराभूत केलं जात आहे. ते म्हणजे जय गणेश गवलीपाडा या संघाला. आपण या स्पर्धेमध्ये सहभाग दर्शवल्याबद्दल आई माऊली नागले या संघाच्या वतीनं हार्दिक हार्दिक आभार आणि हार्दिक हार्दिक स्वागत आहे आपलं. मॅन ऑफ द मॅच मिस्टर भावेश ठाकरे. मेडून ओव्हर हाताळले आणि या मेडून ओव्हर हाताळत असताना 2 गडी बाद केल्यात. सो ठरला जातोय भावेश ठाकरे मॅन ऑफ द मॅच. भावेश ठाकरे प्लीज आपण या, आपलाही या ठिकाणी मॅन ऑफ द मॅचचा किताब दिला जाईल. त्यानंतर विनंती करेल जगदंब स्पोर्ट्स पेंढरीपाडा संघाच्या संघनायकाला प्लीज आपणही या, नाणेफेकी सुद्धा या ठिकाणी केली जाईल.